राज्यातील अनेक जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीयेत। बदलापूरमधील एका शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला। अनेक जिल्ह्यात नागरिक रस्त्यावरती उतरले, त्यानंतर शासनानेही गंभीर दखल घेत आरोपीला अटक केली होती। दरम्यान आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला असून ही महिलांवर अत्याचार व लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीयेत। आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नेमकी घटना काय घडली सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह घरातील पेटीमध्ये लपवून ठेवला होता। या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामधील करसगे गावामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली। हा खून बलात्कार करून झाल्याचा दाट संशय असून पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच ते स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळळी पुजारी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। संशयित आरोपी पांडुरंग कळळी पुजारी हा बालिकेच्या घराशेजारी राहतो। संबंधित चिमुकली गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती। नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही। त्यामुळे चिमुकली बेपत्ता झाल्याबाबत गावात दवंडी पिटून शोध सुरू करण्यात आला। या प्रकरणी चिमुकली बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील गावात दाखल झाले। पोलिसांकडून यावेळी शोध घेतला असता पांडुरंग कळळी पुजारी हा संशयितरित्या फिरत असल्याचं दिसून आलं। त्याच्यावर संशय बळावल्यानं त्याच्या घराची झडती घेतली असता घरातील एका पत्र्याच्या पेटीमध्ये मृतावस्थेत चिमुकली मिळून आली। पोलिसांनी पांडुरंग कळळी पुजारी याला पोलिसी खाक्यात दाखवताच त्यानं चिमुकलीचा खून केल्याची कबुली दिली आहे। दरम्यान या घटनेनंतर गावातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। याबाबत पोलिसांनी ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी आहे की काल सकाळी चिमुकलीला शाळेत सोडण्यासाठी आजीने शोधाशोध सुरू केल्यानंतर गल्लीत ती बेपत्ता झाल्याचं स्पष्ट झालं। शेवटी गावात दवंडी देण्यात आली। पोलीस पाटील व ग्रामस्थांनी उमदी पोलीस ठाण्याला कळवलं। पोलिसांनीही गावात येऊन शोध सुरू केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनीही गावात भेट दिली। ग्रामस्थ शोधाशोध करत असताना गावातील एका पत्र्याच्या शेड समोर बदामाच्या झाडाखाली संशयित आरोपी पांडुरंग दारूच्या नशेत झोपलेला दिसून आला। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानंच हा प्रकार केल्याचं स्पष्ट झालं। आरोपी गावातीलच असल्यानं सकाळी 9च्या सुमारास त्यानं खेळणाऱ्या चिमुकलीवर फूस दाखवत गावाजवळच्या एका शेडमध्ये नेऊन अत्याचार केले। त्यानंतर तिथंच तिचा निर्घुणपणे खून केला। या प्रकाराची कबुली त्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच दिली। दरम्यान पीडित चिमुकलेचे आई वडील रत्नागिरी इथं मजुरीसाठी असतात। सध्या ती तिच्या आजीकडे गावात राहते। मुलीची आई प्रसूतीसाठी कर्नाटकातील मुधोळ गावी आलेली आहे। चिमुकलीवरील अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात शोकछाया पसरली आहे। संध्याकाळी चिमुकलीचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता। त्यानंतर शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आला। सकाळी 10च्या सुमारास बालवाडीत सोडण्यासाठी आजीनं चिमुकलीचा शोध सुरू केला। त्यानंतर तिचे पार्थिव पाहून आजीनं जागेवरच हंबरडा फोडला। आजीची ती अवस्था पाहून सर्वांचे डोळे पाणावले। निर्दयपणाचाही कहर व्हावा असं कृत्य आरोपीनं केल्याचं दिसून आलंय। 4 वर्षाच्या चिमुकलीचा खून करून आरोपीनं तिचा मृतदेह पोत्यात कोंबून एका पेटीत ठेवला होता। सकाळी चिमुकलीची शोधाशोध सुरू असताना तो आजूबाजूलाच होता असं समजलं। त्याने गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालंय। निर्दयी कृत्याबाबत पोलिसांनी अधिक तपशील देण्यास नकार दिलाय। पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले, प्रथम दर्शनी हत्या केल्याचं दिसून येत आहे। वैद्यकीय अहवालानंतर तपासाची पुढील दिशा ठरवली जाईल।